मी किशोर कात्रे चिपळूणला राहतो. चिपळूण शंकरवाडी इथे. मी पेशंट नाही आहे. माझे भाऊ सुधीर श्रीकृष्ण कात्रे हे माझे वय वर्ष 70 हे पेशंट आहेत. आम्ही त्यांना ज्या वेळेला घेऊन इथे आलो त्यावेळेला त्यांची परिस्थिती खूपच बिकट होती. त्यांना चालता येत नव्हतं, धड बोलता येत नव्हतं. विस्मरण एवढं व्हायचं की त्यांना म्हणजे आपण कुणाशी बोलतो ह्याचंही हे नसायचं. म्हणजे पत्नीलासुद्धा ते दुसऱ्या नावाने हाक मारत असत. इतकी त्यांची परिस्थिती होती. त्यानंतर मी इथून औषधं घेऊन गेलो. एक महिनाभर औषधं घेतल्यानंतर आधी औषधं घेतल्यानंतर लगेच गणपतीचा उत्सव आला. त्या उत्सवामध्ये ते म्हणजे 4-5 दिवसाच्या औषधामध्ये त्यांना एवढा फरक पडला की ते बाहेर येऊन आरत्या म्हणण्या इथपर्यंत त्यांची ही झाली, प्रगती झाली. ते इतकं व्यवस्थित म्हणजे येऊन म्हणजे उच्चार त्यांना करता येत नव्हते, तोंडाने म्हणत होते, बाहेर मोठा आवाजात म्हणत नव्हते, पण ते टाळ्या वाजवणं, नंतर हे मनातल्या मनात असं म्हणजे तोंड हलवून म्हणणं इथपर्यंत त्यांची प्रगती झाली. त्यानंतर आता आम्ही त्यांना इथे साधारणपणे 15 दिवसापूर्वी त्यांना इथे आणलं होतं. एक 4-5 दिवसाची ट्रीटमेंट केली. त्यानंतर ते थोडासा कंटाळा केल्यामुळे आम्ही त्यांना परत घेऊन गेलो. ह्या सगळ्या गोष्टीला जवळजवळ महिना 1.5 महिन्याचा उपचार आम्ही चालू केलेले आहेत. आणि त्या ह्याच्यामध्ये आता ते व्यवस्थित बोलतात. काय विस्मरण कमी झालेलं आहे. व्यवस्थित म्हणजे कोण पाहुणे आले आमच्याकडे तर त्यांना तुमचं कुठून आला, तुमचं नाव काय, असं सगळं विचारणे इथपर्यंत त्यांची प्रगती आहे. आता ते स्वतः ते उठून म्हणजे जे उठवायला 2-2 माणसं लागत होती ते आता एक आधार दिल्यानंतर, एक माणसाचा आधार दिल्यानंतर ते चालवून बाहेर येऊन खोली रूममध्ये येऊन बसणे, किचनमध्ये येऊन बसणे, इतक्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित करायला लागलेल्या आहेत. नंतर आंघोळीला ते कधीही जात नव्हते. म्हणजे गेल्या जवळजवळ 5-6 महिन्यात ते आंघोळ करत नव्हते. पण आता जवळजवळ दैनंदिन ते बाथरूममध्ये जाऊन आधार द्यावा लागतो, पण ते बाथरूममध्ये जाऊन आंघोळ करतात. इथपर्यंत त्यांची प्रगती झालेली आहे. आणि आत्ता मी त्यांच्यासाठी औषध घेण्यासाठी परत आलेलं आहे. काय आम्ही त्यांना विचारलं की परत जायचं का, तर त्यांची मनातनं आता हळूहळू तयारी होते की परत ते थोडीशी इथे ट्रीटमेंट घ्यावी, त्यातनं आपल्याला आराम पडेल, इतकी त्यांना मनामध्ये उमेद जागी झालेली आहे. धन्यवाद.